नाशिकमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलाय। नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। रामकुंड आणि गोदा घाट परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढली आहे। हे दृश्य बघतोय आपण। रामकुंडावर आणि गोदा घाट परिसरात सुद्धा पाणी पातळी वाढलेली आहे। नाशिकमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलाय। तर नाशिक जिल्हा प्रशासनाकडून आता सावध राहण्याचा इशारा दिला गेलाय। धरण पाणलोट क्षेत्रावर नद्या नाले हे दुथडी भरून वाहत आहेत। नदीकाठच्या गावांना सावध राहा, खबरदारी घ्या अशा सूचना दिल्या। नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। नद्या नाले सुद्धा तुडुंब झालेले आहेत आणि त्यामुळे विशेषतः नदीकाठी ज्यांचं वास्तव्य आहे त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं। पुढची बातमी। मुसळधार पावसामुळे मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। इगतपुरीजवळ गोंदे फाटा परिसरात 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये पाणी साचलंय आणि त्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय। घोटी महामार्ग पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचं काम सुरू आहे। मुंबई नाशिक आग्रा मार्गावरील गोंदे परिसरात वाहतूक विस्कळीत झालेली आहे। या परिसरात महामार्गाचं काम सुरू असल्यामुळे त्याचा परिणाम या वाहतुकीवर झालेला आहे। दृश्य बघतोय आपण। रस्त्यांवरून पूर्णपणे पाणी वाहत आहे। पावसाची संततधार सुरूच आहे आणि अशात संथ गतीनं सगळी वाहतूक सुरू आहे। त्यात खड्ड्यांमध्ये सुद्धा पाणी साचलंय, त्याचाही परिणाम होतोय आणि मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते।